नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आगामी परीक्षांमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी लेखा आणि कोशागारी विभाग भरती जी काही येणार आहे, खरं तर त्याच्या 3 विभागांच्या ॲड आलेल्या देखील आहेत, तर त्या नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। इतर परीक्षांच्या बाबत जर म्हटलं तर आगामी कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षा तर तुम्ही साहजिकच सर्वजण देणारच आहात, पण सरळ सेवांमध्ये TCS पॅटर्ननुसार होणारी ही परीक्षा जी काही आहे तरी खरोखर तुमच्या सगळ्यांसाठी संधी म्हणून तुम्ही पाहायला हरकत नाही। मित्रांनो, याच परीक्षेबद्दल थोडंसं तुम्हाला अवगत करण्यासाठी आणि इतर काही गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी आपण या ठिकाणी हे लेक्चर घेत आहोत। आता मित्रांनो, या पदाचं नाव तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे, कनिष्ठ लेखापाल। खरं तर या जाहिरातीबद्दल एक सेपरेट असा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। आता यामध्ये 3 विभागांच्या जाहिराती ऑलरेडी आलेल्या आहेत। यामध्ये पुणे विभागाअंतर्गत 75 जागा आहेत, त्यामध्ये नागपूर विभागाअंतर्गत 56 जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगर विभागाअंतर्गत 42 जागा आहेत। पाहायला गेलं तर जी काही अपेक्षा होती तर त्यानुसार या जागा आलेल्या आहेत। आता यामध्ये राहिलं काय तर कोकण विभाग, अमरावती आणि नाशिक विभाग। मित्रांनो, जी काही अपेक्षा आहे तर त्याच्यानुसार सर्वात जास्त जागा या कोकण विभागाच्या येणं अपेक्षित आहे। साधारणतः 250 ते 200च्या आसपास जागा या कोकण विभागाअंतर्गत येतील। या ठिकाणी सगळ्यांना याबद्दल बिलकुल मनामध्ये शंका नाही आता सध्या तरी। तर इथं एकूण जर तुम्ही जागा बघितल्या तर 400+ जागा जातील आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्यासाठी तरी ही परीक्षा जी आहे तर ही संधी ठरणार आहे। आता ह्याचे थोडंसं फॉर्मची जी काही डेट आहे तर त्याबद्दल पाहूया। पुणे विभागाचे जे काही फॉर्म आहे तर ते भरणं चालू झालेलं आहे। या ठिकाणी 31 डिसेंबरपासून त्याची डेट चालू झालेली आहे। 31 डिसेंबर 2024 पासून ती लिंक ओपन झालेली आहे आणि लास्ट डेट जी काही आहे तर ती 30 जानेवारी 2025। मित्रांनो, या ठिकाणी फॉर्म भरताना देखील तुम्हाला विभागानुसार आणि जागानुसार त्या ठिकाणी कुठं फॉर्म भरायचा हे थोडंसं विचारात घ्यावं लागेल। आता बाकीचे जे काही आणखी 2 विभाग आहेत तर त्याच्यामध्ये नागपूर विभागाचे देखील या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत 10 जानेवारी 2025 पासून आणि त्याची लास्ट डेट आहे 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत। आणि तिसरा विभाग ज्यांचे फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहेत अगदी नुकतेच ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागाचे। 18 जानेवारी 2025 पासून याचे फॉर्म चालू झालेले आहेत आणि 16 फेब्रुवारी ही त्याची लास्ट डेट आहे। आता सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी आपण या परीक्षेच्या तयारीसाठी काय करू शकतो। विशेषतः आम्ही MPSC एज्युमॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही मोफत उपक्रम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच दृष्टीने आपण लेखा व कोशागारी भरती जी काही आहे कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची तर त्यासाठी मोफत टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे। मित्रांनो, ही टेस्ट सिरीज मोफत तर आहे, पण त्यामध्ये त्या ठिकाणी अगदी परिपूर्ण अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची तयारी होईल इथं याची काळजी आपण घेतलेली आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहायला गेलं याचे वैशिष्ट्य तर कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ऑलरेडी 2019ला पेपर झाले होते, तर त्या वर्षीचे जे काही PYQ येतं 1000+ PYQ ते व्यवस्थित आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपल्या ॲपमध्ये उपलब्ध केलेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी काही आहे ना मित्रांनो, प्रत्येक रविवारी आता ह्याच्यामध्ये आपला पेपर जो आहे तर तो 4 सेक्शनमध्ये डिवाइड होणार आहे। म्हणजे एकंदर सेक्शननुसार किंवा सब्जेक्टनुसार या ठिकाणी आपण लाईव्ह टेस्ट सुरुवातीला घेणार आहोत। लाईव्ह म्हणजे काय तर त्या स्पेसिफिक वेळेला प्रत्येक रविवारी त्या स्पेसिफिक वेळेला ती लिंक ओपन होईल आणि तेवढ्या वेळामध्ये ती लिंक चालू राहील आणि त्यावरून तुम्ही तो पेपर जो आहे तर तो देऊ शकता। म्हणजे एकंदर असे 4 सेक्शननुसार 4 टेस्ट होतील 4 रविवार आणि फुल लेंथ टेस्ट 4 होणार आहेत। म्हणजे एकंदर 26 जानेवारीपासून चालू होणारा हा आपला उपक्रम पुढचे साधारणतः 8 रविवार चालू होईल। त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सब्जेक्ट वाईज प्रॅक्टिस टेस्ट देखील येतात। म्हणजे एकंदर या परीक्षेला जे काही अपेक्षित प्रश्न आहेत किंवा त्याचा ट्रेंड पाहून आत्तापर्यंत आलेला जो काही TCSचा पॅटर्न आहे त्यानुसार आपण या प्रश्नांची रचना केलेली आहे आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज त्या ठिकाणी प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल केलेले आहेत आणि त्यासोबतच याच पॅटर्न असणाऱ्या फुल लेंथ प्रॅक्टिस टेस्ट देखील अवेलेबल केलेले आहेत। आता थोडंसं लाईव्ह टेस्टबद्दल आपण बोलूया मित्रांनो। या ठिकाणी पुढचं शेड्यूल जे आहे तर ते ऑलरेडी आपण ठरवलेलं आहे। 26 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 16, 23, 2 मार्च, 9 मार्च आणि 16 मार्च या पद्धतीनं पुढच्या 8 टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील। कोणता ॲप आहे बरं आपलं तर एज्युमॉल या नावाचं हा लोगो तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। तुम्हाला प्ले स्टोअरवर हे ॲप तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सेक्शन अंतर्गत ही टेस्ट सिरीज तुम्हाला तिथे अवेलेबल होईल अगदी मोफत। मित्रांनो, एवढंच काय तर आता हे टेस्ट तर झाल्या, सेक्शन वाईज टेस्ट झाल्या, त्यासोबतच त्या ठिकाणी फुल लेंथ टेस्ट झाल्या। आता रविवारी टेस्ट झाल्यानंतर साधारणतः रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी या प्रत्येक
टेस्टचं अगदी व्यवस्थित विश्लेषण आपल्या MPSC एज्युमॉल नावाच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल होईल, जेणेकरून तुमचे प्रश्न चुकले तर का चुकले, त्या प्रश्नांचं योग्य उत्तर काय होतं आणि त्यासोबतच त्या ठिकाणी या परीक्षेच्या तयारीसाठी आणखी कोणकोणत्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा कराव्या लागतील हे आपण त्याच्यामध्ये विस्तृत अशी चर्चा करणार आहोत. आता हे झालं, परीक्षा घेतली, पण जे विजेते आहेत त्यांच्याबद्दल काय? तर मित्रांनो, आपण आपल्या या प्लॅटफॉर्मकडून या प्रत्येक टेस्टमध्ये जे काही टॉपचे 3 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्यांना जी आपली लेखा आणि कोशागारीची बॅच आहे ना मित्रांनो, कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, तर ती अगदी मोफत देणार आहेत बक्षीस म्हणून. ठीक आहे, म्हणजे एकंदर या ठिकाणी माझी एक विनंती आहे तुम्हाला की या सगळ्या टेस्ट लाईव्ह तर तुम्ही द्याच, त्यासोबतच आपल्या प्रॅक्टिस टेस्ट ज्या काही येतात किंवा PYQ जे काही आहेत या टेस्ट सिरीजमधले तेही तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. आणि त्यासोबतच या ठिकाणी तुमचं एक टार्गेट असायला पाहिजे, हे बक्षीस जे काही आहे तर ते जिंकायचं. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल कोणतीही शंका असेल तर 80 10 80 28 64 किंवा तो खालचा नंबर जो आहे तर त्यावर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आगामी परीक्षा ज्या काही आहेत तुमच्या इतरही सरळ सेवा भरती आहेत त्यामध्ये विशेषतः वनरक्षक आहे, वनरक्षकसाठी देखील आपण टेस्ट सिरीज उपलब्ध केलेली आहे आणि तीही अगदी मोफत. ठीक आहे, तर ती देखील टेस्ट सिरीज तुम्ही पाहू शकता आणि ती सॉल्व्ह करा. शेवटी रिझल्ट येणं सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला या आगामी सगळ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.